ह्याने पण तुमच्या Yes. सकट कोर्स घेतलेला आहे, ह्याने सुद्धा तुमचे सगळं शिकण्यासाठी आलेले आहे. तर पहा ह्याने आहे. हा तुम्ही कधीपासून आणि हा सर तुम्ही कधी जॉईन झालेला आणि ह्या विद्यार्थ्यांना काय मेसेज देऊ शकता जरा सांगा. हो, निश्चितपणे. हे जे सरांनी कोर्स डेव्हलप केलेले आणि सुरुवातीला म्हणजे तुम्ही जर सगळं रीडिंग कसं करायचं आहे, मला वाटतं लिसनिंग याविषयी आहे, बातम्या बघणं आहे किंवा चांगलं वाचन करणं आहे. याचा पण आपण जर हे जे व्हिडिओ आहे त्याप्रमाणे जरी तुम्ही त्याचा सराव जर केला ना तर खूप चांगला इम्पॅक्ट पडतो. तर बऱ्याच वेळेस आपल्याला असं वाटतं की हे सोपं होईल का माझं, किंवा मला येईल का. चुकलं तर चुकलं, आणि चुकत शिकतं हे मला एक साधारणतः मला असं वाटतं, मला एक 15, 20, 17, 18 दिवस झालेत आता. आणि मी त्या पद्धतीने आता सध्या त्याची प्रॅक्टिस पण करतो. बरेच काही साऊथ इंडियन काही माणसं मला भेटली होती, त्यांच्याशी मला बोलून फार आनंद झाला, कारण त्यांना मराठी पण येत नव्हती आणि हिंदी पण येत नव्हती. म्हणजे त्यांना एक पर्यायच होता की इंग्रजी बोलणं, आणि मी जे बोलत होतो त्यांना समजत होतं, आणि ते जे बोलत होते ते मला समजत होतं. मला वाटतं हे एक खूप चांगलं सर आपल्या क्लासचं यश आहे. हे मी आवर्जून सर्वांना सांगितलं पाहिजे. पण एक गोष्ट आहे की प्रॅक्टिस करणं खूप महत्वाचं आहे. जर तुम्ही त्याची प्रॅक्टिस करत राहिलात तर खूप छानपैकी तुम्ही इंग्रजी बोलू शकता. आणि आपल्याकडे एक भीती असते की माझं काही चुकल का, कोणी हसेल का. अजिबात नाही. मला वाटतं मी सुरुवातीला प्रॅक्टिस करत असताना माझी मुलं इंग्लिश मिडियमची आहेत, तर ते मला हसायचे आणि म्हणायचे की अरे पप्पा तुमचं हे चुकलं, पप्पा तुमचं ते चुकलं. मला असं वाटतं चुकलं तर चुकलं, पण मग ते शिकत आता क्लिअर कट झालं. आता खूप चांगला इम्पॅक्ट त्याचा आहे. मला वाटतं व्हिडिओ ज्याला आपण म्हणतो की हे जरी आपण पाहिलं तरी आपल्याला हे येऊ शकतं. जे खूप चांगलं उदाहरण मी आहे. मला वाटतं मागे पण मी याच्याविषयी बोललो होतो, कदाचित दुसऱ्या अध्याय त्यामध्ये असू शकेल. तर हे आणि तुम्ही ओपन केलं ना, आज जे आहे समजा काही लिसनिंग आज केलं असं म्हणून नाही, ते सतत करावं लागतं, ऐकावं लागतं. आणि ऐकत काही गोष्टी आपल्याला लक्षात येतात. एकदा ते समजायला लागल्या ना, कारण मला असं वाटतं की खूप जणांना खूप शब्द माहिती असतात. तसं मी सरांना मागे सांगितलं होतं की त्याच्यात लिहिलं होतं की तुम्हाला जे काही शब्द आठवतात ना, त्याचा असे खूप रुटीनचे. तर माझ्याकडे 450 शब्दांचा समूह झाला की ह्या गोष्टी मला माहिती आहेत. आणि साध्या गोष्टी आहेत, म्हणजे फॉर असेल, द असेल, साधी गोष्टी, प्ले असेल, किंवा घरामधले हे ग्लास असेल, ओव्हन, हे इंग्रजी शब्द आहेत. असे जर खूप तुम्ही केले तर म्हणजे क्रियापद पण त्याच्यात येतात, प्रपोजिशन पण येतं आणि सर्वच येतं. एक छोटा प्रयत्न आहे ना, तो केला पाहिजे. आणि आपल्याला माहिती आहे आपल्याकडे कपबोर्ड असं घरामध्ये, त्याला कपाट आपण म्हणतो, ड्रावर आहे, असे खूप शब्द आहेत, पिलो आहे, कॉट आहे. हे सगळ्यांना माहिती बरं हे शब्द, असं नाही, पण ते लिहून काढा आणि आपोआप ते तुम्हाला यूज करता येतात. मला वाटतं सरांना मी म्हणजे अगेन थँक्यू म्हणेल की हा खूप छानपैकी कोर्स सर आपण डेव्हलप केलेला आहे. थँक्यू सर. त्यामुळे अगदी छान आहे. निश्चितपणे मला वाटतं सगळ्यांनी इन्स्पायर व्हायला काही हरकत नाही. आणि तुम्ही ठरवलं की एक 30 दिवसात काय, खरं सर म्हणाले होते की 5 दिवसानंतर इंग्रजी बोलायला लागा. आणि मी घरामध्ये खरंच इंग्रजी बोलायला लागलो. त्यात माझी मिसेस असेल, मुलं असेल, खूप जण चुका काढायला होते की तुम्ही इंग्रजी असं बोलता, पण आता ते खूप छानपैकी झालं. त्यामुळे मी पुन्हा एकदा सर तुम्हाला थँक्यू सर. बघा, सरांनी खरोखर प्रामाणिकपणे प्रयत्न केले म्हणून त्यांना हे यश आलं. आणि एवढं प्रत्येकाला यश येण्यासारखंच आहे. आता मी सरांना सांगितलेलंच नाहीये की तुम्ही डिक्शनरी हाना, ह्या शब्दांचे अर्थ बघा, हे काहीच सांगितलेलं नाही. तुम्हाला जेवढं माहित आहे तिथूनच सुरुवात करा. 0 पासून हिरो बनवायचं काम इथं चालू आहे. तर तुम्ही सुद्धा प्रत्येक विद्यार्थ्याने सिरियसली घ्या. तुम्ही जेवढं प्रॅक्टिस करा ना, एका कंपनीसाठी आम्ही 8 तास काम करतो, आणि स्वतःसाठी जर तुम्ही 1 महिना राबा, फक्त मी 8 तास 1 महिना राबा म्हणत नाहीये, 1 महिना मेहनत करा म्हणत नाही. तुम्ही फक्त सुरुवातीचे 15 दिवस राबा स्वतःसाठी. ओके. तुम्हाला ज्या विद्यार्थ्यांना वेळच मिळत नाही, संडे स्वतःसाठी काढा ना. मित्राकडे इकडे तिकडे जाण्यापेक्षा एक संडे स्वतःसाठी द्या आणि त्या संडेचा उपयोग करा. रोज मी संडेला 4 तास, 2 तास तर 3 तास बोलतो मी. सकाळी 1-2 तास बोला, अर्धा तास बोला, 1 तास बोला. असं करता त्या दिवशी एक 4-5 तासाचं टार्गेट करा. तुमची बाकीची कामं करत चला, आणि बाकीचं चालता बोलता इंग्रजी बोलता आलं पाहिजे. ही मेथड तुम्ही फॉलो करा. प्रत्येक जण इंग्रजी बोलतो, हे मी सांगण्यापेक्षा विद्यार्थीचा सक्सेस रेट आहे. सो माझी एकच विनंती आहे, एवढा सुंदर आणि एक मॅजिकल कोर्स तुमच्या लाईफमध्ये, मी म्हणत नाही तुम्हाला, बघा माझ्याकडे पण इंग्लिश बुक्स आहेत, मी ते बुक्स कधीच वाचत नाही, कुणाला सांगत नाही. तुम्ही इंग्लिश टू इंग्लिश वाचायला सुरुवात करा.
तर तुमचं इंग्रजी इम्प्रूव्हमेंट होतो. आणि जो आपल्याला बेस आहे, फाउंडेशन आहे, तो फाउंडेशन तुम्हाला कोर्समध्ये दिलेला आहे. सुरुवात भीती कशी आपली दूर होईल, तर ते शब्द वाचायचं. ज्या दिवशी आम्ही पहिला व्हिडिओ बघतो त्याचा होमवर्क कंपल्सरी करा. ओके, कंपल्सरी करा, तर तुम्ही पॉवरफुल तुमच्यामध्ये ते डेव्हलपमेंट यायला तयार. ओके, येस, थँक्यू सर, थँक्यू. खरंच तुमचे खूप आभारी आहोत. थँक्यू सर, थँक्यू. थँक्यू.